नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा. बळीराजाचा पोळा हा सण भारतीय परंपरेनुसार वर्षभर जे बळीराजा आपल्याला साथ देतात त्या बळीराजाच्या पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी शहरातील मोठा मारुती देशमुख गल्ली या ठिकाणी रामदास दिगंबर कदम यांनी बैलाला सजवून पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मोठा मारुती या ठिकाणी येऊन बैलाची पूजा करून हा सण साजरा करण्यात आला. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. कोण आहे मेन बोला लाखच घ्यायची बोला का ते हां आज आम्ही पोळा सामान किती वाजता येणार आहे पाठवतो लिंक पाठवतो. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, वर्षभर जे आपल्या बळीराजासोबत जे आपले बैल आपल्याला साथ देतात. आधुनिक तंत्रज्ञान जरी अवगत झालं परंतु बैलाशिवाय आपल्या कोणत्याही शेतीला मदत होऊ शकत नाही. म्हणून हे वर्षाचा हिंदू रीती म्हणून आपण सण साजरा करतो. एक वर्षाला होईना बैलाची पूजन आपण या हिंदू परंपरेने करतो. आज मोठा मारुती म्हणजे आपल्या परभणीचे ग्रामदैवत आहे मोठा मारुती. आणि हे आपली जवळपास 5-6 पिढ्या झाल्या. मोठा मारुतीचा मानच आहे परभणीचा. तुमचं नाव सांगा. माझं रामदास दिगंबर कदम. आपले परभणी आपले पोलीस पाटील जे आहेत अरविंद काका देशमुख यांच्या वडिलापासून ह्या मोठ्या मारुतीला मानच आहे. इथं 18 पगड जातीचे लोक मिळून पोळा हा उत्सव इथं साजरा करतात. हां सर बोला. पोळा हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आनंदाचा आज पावसाने सुद्धा निसर्गाने सुद्धा शेतकऱ्यांना खूप साथ दिलेली आहे. शेतकरी सुद्धा सुखावलेला आहे. त्यामुळं सगळं आनंदाच्या वातावरणामध्ये हा पोळ्याचा सण साजरा केला जातो. या 2 मिनिट. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज पोळा हा सण फार उत्साहात साजरा होत आहे. परभणीतील देशमुख गल्ली मोठ्या मारुती या ठिकाणी अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि हा सण मोठ्या उत्साहात त्याच्यात बळीराजांना पाऊस आल्यामुळं या ठिकाणी बळीराजा सुद्धा सुचवला आहे. आपल्यासमोर अमोल देशमुख आहेत. काय सांगतात माध्यमाची, आपण त्यांच्याशी जाणून घेणार. तर आज पोळा सण आहे आणि आपण या ठिकाणी दर्शनासाठी आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री मोठा मारुती संस्थान देशमुख गल्ली येथे पोळ्याचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. यावर्षी पावसाने चांगल्या प्रकारे उत्साह दिल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. परंतु सोयाबीनला व कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. तर या ठिकाणी आमच्या सर्व शेतकऱ्यांकडून आणि देशमुखीतील सर्व पदाधिकाऱ्यांकडून एकच मागणी आहे सरकारला की सोयाबीनला 6,000चा भाव द्यावा आणि हमी भावाने सरकारने सोयाबीनची खरेदी करावी हीच आमची विनंती आहे. सगळ्यांना हार्दिक